नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाश आणि भूमी आता त्यांना जो पत्ता दिलेला असतो त्या पत्त्यावर आलेले असतात. त्यावेळी आता ते दोघेही क्षितिजा क्षितिजा असं ओरडत असतात आणि तिला इकडे तिकडे शोधत असतात. परंतु त्यांना क्षितिजा दिसत नाही आणि नेमकं त्याच वेळी आता भूमीच्या गळ्याला फास लागतो. तर आकाश तिला सोडवण्यासाठी तिच्याजवळ जातो. त्यावेळी आता मागून दुसरा एक फास टाकला जातो आणि तो आता आकाशच्या गळ्यात पडतो आणि त्या दोघांनाही आता लटकवलं जातं. त्यावेळी त्या ठिकाणी काही वेळेनंतर अपूर्वा येते आणि आता ती तिथे असणाऱ्या माणसांबरोबर भांडत असते. तिच्या हातात बंदूकसुद्धा असते, परंतु तो एक माणूस आता तिच्या हातातील बंदूक खाली पाडतो आणि तो तिच्याबरोबर फाईट करत असतो. तर ते माणसं आता अपूर्वाला ऐकत नाहीत. तर त्यावेळी आता बलदेव तिथे येतो आणि तो अपूर्वा ती त्यांच्यापासून सुटका करतो. रागिनी क्षितिजाला घेऊन गाडीमध्ये बसलेली असते. त्यावेळी आता हळूच क्षितिजा दरवाजा उघडते आणि गाडीच्या बाहेर येते. तर रागिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु क्षितिजा आता गाडीच्या बाहेर येते. क्षितिजा आता धावत भूमीकडे येत असते. त्यावेळी अपूर्वा बघते की तिला मागे एक बंदूक दिसते आणि आता तो नेम धरलेला असतो. परंतु भूमी आणि क्षितिजा आता त्या दोघी एकमेकांना भेटणार असतात. तर अपूर्वा लगेच भूमिताई असं म्हणतच आता त्या दोघींच्या पुढे उभारते आणि रागिनीने मारलेली गोळी आता अपूर्वाला लागते. तुम्हाला काय वाटतं? अपूर्वा सुखरूप असेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढील भागात.